गरजेचं राहणार आहे. दोन्ही टीम्सला विनंती राहील, एका बाजूला शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर आणि त्यांच्या विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स खोडद या दोन टीममध्ये आपल्याला नंतरची मॅच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे दोन विजयी संघ आता एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक जबरदस्त मॅच दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही संघांनी या अगोदर एक एक सामना जिंकलेला आहे आणि ते दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतील. आमचे मॅच ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खरं खरं रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमच्या खोडदकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर. आमच्या खोडदकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला शिस्तबद्ध संगम त्यासाठी पुरस्कृत केलेला आहे. सन्माननीय शिवाजीराजे खरमाळे साहेबांचे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित साहेब होत आहेत. त्याबद्दल खरमाळे साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. सर्व महापुरुषांच्या विचारांना वंदन करून मी क्रिकेट समालोचक शाहरुख पठाण सर्व क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत करतो. खरं तर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेला हा जुन्नर तालुका ऐतिहासिक महत्त्व या तालुक्याला फार मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणजे जुन्नर. क्रिकेटची परंपरा असलेला तालुका म्हणजे जुन्नर. सुजलाम सुफलाम असलेला तालुका म्हणजे जुन्नर आणि सर्व क्षेत्रामध्ये पुढे असलेला तालुका म्हणजे जुन्नर. आणि त्या जुन्नर तालुक्यात क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खोडद गावामध्ये खोडद क्रिकेटसाठी ओळखलं जाणारं गाव आणि क्रिकेटची फार मोठी परंपरा या खोडद गावामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आणि खोडद ग्रामस्थ यांच्या माध्यमातून खोडद प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आलेलं आहे आणि हे 7वं पर्व सगळ्यांच्या साथीने निश्चितच यशस्वीतेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक महत्त्वपूर्ण मॅच त्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन ताकदवान संघ आता एकमेकांच्या विरुद्ध या अगोदर एक एक सामना जिंकलेले दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर आणि त्यांच्या विरुद्ध जगदंबा 11 खोडदची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता खोडद संघाने. टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय याही सामन्यामध्ये घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं शिवनेर 11 बोडकेनगर संघाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अभि खंडागळे जे मागच्या सामन्याचे सामनावीर होते आणि त्यांच्या जोडीला विकास. पुलर लेंथवरचा बॉल ऑफ ड्राईव्ह केला. मागे लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी खराब फिल्डिंग त्या ठिकाणी आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. येईल चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना यावेळेस देखील स्लॉटमध्ये बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा. मिडविकेटमध्ये बॉल अगदी मैदानाला घासत जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि धावफलक 1च्या मदतीने पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर नजर टाकूयात. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं मैदान आहे. तुम्ही पहा, मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार जर केला तर गोलाकार मैदान आहे, वर्तुळाकार मैदान आहे आणि ग्रामीण भागामध्ये इतकं सुंदर आणि इतकं प्रभावी आयोजन कुठे पाहायला मिळतं? खोडदमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज होतोय. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचे प्रयत्न केले परंतु त्या ठिकाणी आपण बघू शकता 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने धावफलकावर आपण नजर टाकूयात. 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
कौशल्य आमचं, ताकद गावाची, यंदाची स्पर्धा फक्त जगदंबा स्पोर्टची. हे ब्रीद वाक्य घेऊन यावर्षी खोडद प्रीमियर लीग आपल्या समोर आली आहे. यावेळी थोडीशी जागा बनवली आहे. थोडासा खराब बॉल होता, त्याला मात्र ऑनसाईडला टर्न केले. मागे क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलंय, रिटर्न चांगला दिलाय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर हा देखील एकापेक्षा माध्यमातून सातत्याने आपला प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर टाकत आलेला आहे. दुसऱ्या बाजूला खोडदचा संघ जो यजमान आहे, मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत T20 स्पोर्ट बेल्हे या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि या सामन्यामध्ये मोठ्या आत्मविश्वासाने तो संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान. पाहुयात कोण कोणावरती परत आहे भारी, त्याची मात्र झाली आहे जय्यत तयारी. बॉलिंगसाठी आपण पाहू शकता गणेश तयार होत असताना. ओव्हर द कव्हर इनसाइड आउटचा एक आउटस्टँडिंग फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, एक्स्ट्रा पॉवर वाला फटका. 4 धावा, चौकार. चार धावा प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 14 धावा. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु गोलंदाज बनवल्या गेलेल्या आहेत, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये काय घडामोडी घडतायत आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आता गोलंदाज राहुल यांच्या खांद्यावर विश्वास दाखवण्यात आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेले आहेत. पलटवार खोडदलाही करावं लागेल आणि खोडदची टीम पलटवार करण्यासाठी माहीर आहे. हे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, एक बलाढ्य संघाला पराभूत करून तो संघ इथे आलेला आहे. त्यामुळे त्या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. परंतु समोर आहे शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर. अभि खंडागळे स्ट्रायकर एंडवर आहेत. काय घडते पाहूयात. एका बाजूला आहेत राहुल तर दुसऱ्या बाजूला अभि. स्लॉट मध्ये बॉल उंच आकाशामध्ये खेळला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, परंतु बॉल तो अडू शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी, चौकार. यावेळेचा बॉल अभि यांच्या स्लॉटमध्ये होता आणि अभि कुठे असे चेंडू सोडणार. लॉंगॉनमध्ये कुणी नव्हतं. अभिने खेळलेला हा फटका उंच जास्त गेला होता. टायमिंग प्रॉपर झालेलं नव्हतं, परंतु त्यानं खाली क्षेत्र निवडलं. शॉर्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं आणि ते अभिने दाखवलं. 4 धावा प्राप्त केल्या आणि या 4च्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 18 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल. गोलंदाज राहुल यांचा फुल्ली लॉस आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. अभि खंडागळे यांच्या बॅटमधून एक तगडा प्रहार, षटकार. काफी नाही आणि ते सांगतोय अभि आपल्या बॅटिंग मधून. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं, ही चांगली लाईन आहे. जरी हा बॉल खराब असला, परंतु याच टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजाची चुकली संघ चर्चेत आले या मैदानावर. तेच हे ऐतिहासिक मैदान आणि आज तिथे खोडद प्रीमियर लीग सुरू आहे. यावेळेचा बॉल हवेत खेळला जातोय. फटका थोडासा मिसटाइम जरूर आहे, परंतु शॉर्ट सिलेक्शन याही वेळेस खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि तोपर्यंत पाहू शकतो आपण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस अखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी शरीराच्या दिशेने आलेला बॉल. खांद्याच्या लेवलला ज्यावेळेस बॉल येतो, खांद्याच्या लाईनमध्ये ज्यावेळेस फलंदाजाचा बॉल येतो, त्यावेळेस तो हुक करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न इथे अभिने केला होता. बॉल फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ झाला. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल, त्यानं बॉलवरची नजर हटू दिली नाही आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळालं. रिले फिल्डिंग, 2 क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवलं आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. धावफलकावर 27. यावेळेचा बॉल, वाह, लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय.
आपली बॅटिंगची जी शैली आहे ती अभि दाखवतायत. अजून एक चौकार अभि ठोकतायत. चा एक देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॉल अगदी या मैदानाला घासत चाटत पुसत सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झालाय आणि 4 धावा त्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावफलकावर 31 धावा, 31 रन्स. परत एकदा याही वेळेस खराब लाईन, गोलंदाजाच्या विरुद्ध प्रचंड हल्ले केले जात आहेत. अजून एक चौकार त्यामध्ये ऍड करूयात. संख्या झाली आहे 35. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. तो ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल यांना आमंत्रित केलं की राहुल या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखतील, परंतु राहुलच्या विरुद्ध देखील आक्रमणं सुरू झालेली आहेत. 35 धावा धावफलकावर. राहुल यांच्या विरुद्ध तब्बल 5 बॉलमध्ये 21 आलेले आहेत. अभि चांगली बॅटिंग करतायत. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस मिड ऑन मध्ये बॉल लाटवला जाईल, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल कुठेतरी चांगला आलाय. शेवटचा चेंडू मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावर. राहुलने शेवट गोड केला असं म्हणू शकतो आपण. आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या आहे शिवनेर 11 बोडके नगर जुन्नर 35 धावा. चे फार मोठे चाहते, क्रिकेटचे बरेचसे जाणकार आपल्याला मैदानावर सातत्याने पाहायला मिळतात. आपण या अगोदर देखील उल्लेख केला. या मैदानाने अनेक खेळाडू घडवलेले आहेत. या मैदानावर अनेक संघ चर्चेत आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं ना, ग्रामीण भागात आल्यानंतर ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळी तुम्हाला पारावर बसून गप्पा गोष्टी करताना सातत्यानं पाहायला मिळतात. खोडदमध्ये पारावर बसून अनेक आमचे ज्येष्ठ मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पार 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 पाठवला जातोय. चौकार. त्याच बॉलवर एक जबरदस्त स्ट्रोक विकास यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो. विकासने देखील पार्टी जॉईन केली आहे असं म्हणू शकतो आपण, कारण मागच्या ओव्हरमध्ये अभिच्या बॅटमधून खूप धावा आल्या. या ओव्हरमध्ये विकास. फुलर लेंथवरचा बॉल मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. पायांवर आलेला बॉल खूप चांगल्या पद्धतीने वळवला. मिड विकेटमध्ये एक सिंगल पूर्ण. हे गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येईल का ते सांगता येणार नाही. गोलंदाज देखील पलटवार करू शकतो आणि गोलंदाजाचा चांगला बॉल त्याला सन्मान विकासने दिलाय. हे गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला खोडदमध्ये आज पाहायला मिळतंय. खोडद प्रीमियर लीगचं 7वं वर्ष. परत एकदा चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी इथे गणेशांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये जरी माझ्या विरुद्ध धावा आल्या असल्या, परंतु या ओव्हरमध्ये मी धावा रोखणार आणि त्याच पॉझिटिव्ह इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेले आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला, पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये त्यांनी फलंदाजांना निरुत्तरित ठेवलंय. यावेळेस मात्र थोडीशी लाईन खराब आहे. मागे बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. पाहूयात काय निर्णय असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय सुबक आयोजन जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आणि खोडद ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खोडद प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व आपण पाहतोय. म्हणजे सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सातत्याने या स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घेत असतो आणि प्रेक्षकांसाठी खूप चांगली पर्वणी असते. ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धा होतात कुठे? खोडद प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक आदर्शवत स्पर्धा. व्हाईट बॉलचा इशारा. अनेकांनी आदर्श घ्यावा अशी स्पर्धा खोडदमध्ये आपण सातत्याने पाहत असतो. पुढचा बॉल. यावेळेस मात्र थोडंसं खराब बॉल पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं खूप जबरदस्त टेलिकास्ट हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते येत आहेत मैदानावर, परंतु ज्यांना शक्य नाही आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे की. यावेळेचा बॉल परत एकदा आपण बघू शकतो. थोडीशी दिशा याही वेळेस खराब आहे का ते पंचांकडून आपल्याला निश्चितच कळेल.
पाहूयात का निर्णय त्या ठिकाणी येणार आहे. यस, व्हाईट बॉल असा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजाची चूक. म्हणजे काय जबरदस्त सुरुवात, स्वप्नवत सुरुवात त्याला आपण म्हणू शकतो. ड्रीम स्टार्ट त्याला म्हणू शकतो आपण. शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर या संघाची. परत एकदा खरा बॉल, त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फटका खेळलाय कडक, घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक, चौकार. रोखायच्या तर मग चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यातल्या त्यात सिमेंटची खिळपट्टी असल्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागतो, नाहीतर तुमच्या विरुद्ध प्रचंड धावा या येतच राहतील. इथे तुम्हाला फलंदाजाला बंदिस्त ठेवावं लागेल, फलंदाजाला निष्प्रभ ठेवावं लागेल आणि त्यासाठी अचूकतेनं गोलंदाजी करणं हे फार गरजेचं राहणार आहे. परंतु यावेळेचा साधारण चेंडू विकासने त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चौकार वसूल केलाय. यावेळेस देखील फुलर लेनवरचा बॉल स्वतः गोलंदाज बॉलला कॅरी करत आहेत. हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. एका बाजूला अभिखंडाकडे, दुसऱ्या बाजूला विकास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे बोडकेनगर शिवनेर 11 या टीमकडनं. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलं जाते. ऑन ड्राईव्ह केलं होतं, मागे क्षेत्ररक्षक लॉंगॉनमध्ये उभे आहेत, बॉलला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या जातात याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे, कारण सुरुवात त्या पद्धतीने झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरनंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. आणि 3 ओव्हर संपल्यानंतर 49 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाही आहे. म्हणजेच 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 3 ओव्हर नंतर तब्बल 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. खोडदम संघाला पलटवार करावा लागेल. जगदंबा स्पोर्ट्स खोडद टीम आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते, जी टीम गोलंदाजी करते, तर त्यांच्या विरुद्ध शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर असा 2 विजयी संघांमध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आला आणि बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागे क्षेत्ररक्षकाने खूप चांगला कॅच कॅरी केलाय. वेल जज कॅच, विकेट आली आहे. पहिला धक्का, पहिला खेळाडू फलंदाज विकास यांच्या रडारमध्ये बॉल होता खरा, परंतु टायमिंग ते मात्र जुळू शकलेले नाहीयेत. लॉंगॉनमध्ये खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला. सीमारेषेच्या लगत ज्यावेळेस कॅच पकडता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला योग्य तंत्राचा वापर करावा लागतो आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि खूप चांगला कॅच तिथे कॅरी केला. झेल पकडत असताना वेगवेगळी तंत्र आहेत, त्याचा वापर तुम्हाला मैदानामध्ये करावा लागतो आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी केला गेलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इद्रिस शेख बॅटिंगसाठी एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, तेच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 4ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर पलटवार केला गेलेला आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली जाते. राहुल आलेत, ज्या राहुलच्या विरुद्ध मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या, 21 आल्या होत्या, परंतु इथे त्यांनी देखील खूप चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आले, विकेटच घेऊन आले. चांगली लाईन, ही खूप चांगली लाईन आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला बॉल, फलंदाजाला बंदिस्त ठेवले. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, मी अगोदर उल्लेख केला. ज्यावेळेस राहुल यांनी मागच्या ओव्हरमध्ये एक बॉल टाकला होता, तो वाईड आला होता, मी त्यावेळेसच उल्लेख केला. ही लाईन तुमच्यासाठी खूप चांगली आहे आणि याच लाईनवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार. फलंदाजापासून जेवढा दूर तुम्ही चेंडू ठेवणार ते मात्र खूप चांगलं राहू शकतं. तिथे तुम्ही बचाव करू शकता आणि तो प्रयत्न राहुलने केलाय. परत एकदा वा, खूप चांगला बॉल.
यावेळेस देखील वाईट यॉर्करचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आहे आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला 22च्या मदतीने एक धाव मिळते आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. पलटवार प्रत्येकाला करावा लागणार आहे. शिवनेर 11 बोडकेनगर जुन्नर संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावर 50 धावा तर लागलेल्या आहेत. परंतु पहिल्या डावामध्ये मॅच जिंकता येत नाही. जोपर्यंत 2 डाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लावणं तितकंच कठीण आहे. उडवलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. असा प्रहार टोले जंग तडाखा आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे स्लॉटमध्ये बॉल जर दिला तर असे चेंडू कुठे सोडणार अभि. आणि अभि यांच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करत आलो. आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आपल्या तालुक्यासाठी अभि खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. असे चेंडू जर तुम्ही अभिला टाकत राहिले तर बॉल मग तुम्हाला शोधूनच आणावे लागतील. धावसंख्या 6ने पुढे गेली आहे. धावफलकावर धावसंख्या 56 झाली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जगदंबा स्पोर्ट्स खोडदच्या टीमचं देखील कौतुक करावं लागणार आहे. खूप चांगलं प्रदर्शन ते करत आलेले आहेत. परंतु या सामन्यामध्ये गोलंदाज कुठेतरी मात्र कमी पडत आहेत. विचार करावा लागेल कारण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज या स्पर्धेमध्ये 4ही ताकदवान संघ आहे. आज या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्यातील एक या फॉर्मॅटमधले सगळे मातब्बर आज खोडदमध्ये आलेले आहेत. निश्चितच वेळेचंही बंधन आहे. वेळ देखील आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. समय बचावणं बेहद जरुरी आहे कारण तिसरा सामना सुरू आहे आणि 2:17 झालेले आहेत. 6 सामने आपल्याला दररोज पूर्ण करावे लागतात. त्यामुळे कृपया करून विनंती राहणार आहे, वेळ वाचवत चला. हीच विनंती आम्ही तुम्हाला करत राहू. वेळेचं महत्त्व काय असतं हे त्यावेळेसच कळतं. तुम्ही जर मोबाईल चार्जिंगला लावला आणि बटन चालू करायचं तुम्ही विसरले तेव्हा तुम्हाला कळतं की वेळ किती महत्त्वाची असते. सकाळी 4 रुपयांना मिळणारा पेपर संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. वेळ सगळ्यात महत्त्वाची असते. वेळ बदलली, भाव बदलतात, किंमत बदलते, चित्र बदलतं, सगळं बदलतं. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. राहुल काय गोलंदाजी करतायत या ओव्हरमध्ये. एक षटकार जरी आला असला त्यानंतर पलटवार त्यांनी केलेला आहे. ईट का जवाब पत्थर से आणि असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत अभिसारख्या फलंदाजाला त्यांनी इथे मात्र या चेंडूवर निरुत्तरी ठेवलेला आहे. खूप चांगला बॉल राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. उडवलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पकडला जातोय झेल. संपतोय अभि खंडागळे यांचा खेळ. टाकलाय फासा आणि लागलाय गळाला मोठा मासा. विकेट आली आहे. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी अभि यांच्या माध्यमातून. परंतु फटका उंच जास्त गेला होता, लांबी मिळू शकले नाही. लिफ्ट जास्त दिली होती बॉलला आणि तिकडे लॉंगॉनमध्ये खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आलेला आहे. विकेट आली आहे. फलंदाज बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा दुसरा धक्का आहे. म्हणजे आघाडीची जोडी आता माघारी गेली आहे आणि बॅटिंगसाठी आता प्रमोद आलेले आहेत. प्रमोद आणि इद्रिस शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूयात कशा पद्धतीने आता सामना पुढे जातोय. धावफलकावर नजर टाकूयात आपण. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 56. खोडद इथून पुढे पलटवार करणार का ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर गोलंदाज डॉक्टर विजय यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. शेवटचे जर पाहिले तर 12 चेंडू मित्रांनो डावातले बाकी आहेत. 4 ओव्हर नंतर धावा 56 झालेल्या आहेत. ओहो, बॉलच्या लाईटमध्येच आले नाही, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय.
पहिला चेंडू निर्धाव, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा बॉल, बॉलच्या लाईनमध्ये नव्हते, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. परत एकदा यावेळेस देखील वेग दिलाय. डॉक्टर विजय यांना महत्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी दिली आहे आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल करतायत, कारण डॉक्टर आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल तर चांगल्या टप्प्यावर, फलंदाजांना देखील प्रयत्न करावे लागतील. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधीही पलटवार होऊ शकतो, खोडतने दाखवून दिलंय. परत एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. डॉक्टर विजय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिले 3 चेंडू त्यांनी या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. फलंदाजाला बरेचसे कठीण प्रश्न ते विचारतायत. निश्चितच याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल जगदंबा स्पोर्ट्स खोडद टीमसाठी आणि ती कामगिरी करतायत या ठिकाणी डॉक्टर विजय. परत एकदा लागोपाठचा चौथा चेंडू डॉट, धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु धाव मिळणार नाहीये. फलंदाज होत आहे धावबाद. डॉक्टर विजय यांची गोलंदाजी जर आवडत असेल तर टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. 4 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकले गेलेले आहेत. विकेट आली आहे. तिसरा धक्का, तिसरा खेळाडू बाद. क्रिकेट म्हणजे आली आहे आणि बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर संकेत आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत यांच्या हातामध्ये बॉल. जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघाचे संघमालक डॉक्टर सतीश पानमंत, दीपिका डेअरी फार्म. विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचा विशेष पुरस्कार गोलंदाजांसाठी असणार आहे. यावेळेस खूप चांगला बॉल, यावेळेस देखील प्रचंड वेग यावेळेस देखील पाहायला मिळालाय. हा लागोपाठचा 5वा चेंडू मित्रांनो डॉट आहे परंतु तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. मला वाटतंय हा निर्णय आता काय असेल त्यावर बरंचसं निर्भर राहणार आहे. पाहूयात काय होईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलेला आहे परंतु जगदंबा स्पोर्ट्स खोडदची टीम सांगते जीतेंगे हम ये वादा करो, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. आणि आज जगदंबा स्पोर्ट्स खोडदची टीम मैदानाच्या आतमध्ये करून दाखवते. इरादा आणि कोशिश तुम्हाला करावी लागेल आणि इरादा पक्का असला पाहिजे. जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. तुम्हाला जर विजय मिळवायचा आहे तर मग प्रयत्न करावे लागणार आहे कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये लढावं लागतं. क्रिकेट काय शिकवतो? क्रिकेटचा खेळ लढायला शिकवतो. यस, निर्णय आलेला आहे. फेअर बॉल, लागोपाठचा 5वा चेंडू डॉट. शेवटचा बॉल, उंच हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पकडला जातोय झेल. मेडन प्लस विकेट. डॉक्टर विजय ऑपरेशन सक्सेसफुल. साहेबांच्या वतीने देखील डॉक्टर विजय यांच्या निर्धाव षटकासाठी विशेष पुरस्कार दिला जाईल. डॉक्टर विजय यांची गोलंदाजी काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे डॉक्टर विजय यांनी सांगितलंय डॉक्टर विजय जगदंबा स्पोर्ट्स खोडद का वो शेर है, वो डरने वाला नहीं वो दहाड़ने वाला है. आणि 5व्या ओव्हरमध्ये काय दहाडले डॉक्टर विजय. जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर
56 धावा. या स्पर्धेत जमीर शेख यांनी एक निर्धाव षटक टाकलेलं आहे. पहिलं आणि आज दुसरं निर्धाव षटक डॉक्टर विजय यांच्या नावावर. राधेश्याम डीजेचे मालक सन्माननीय जयेश सरांचं आगमन या ठिकाणी होतंय. जयेश सर, आपलं मनपूर्वक स्वागत. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीमध्ये होते. बॉलला अडू की झेल घ्यायला जाऊ, त्या द्विधा मनस्थितीमध्ये चौकार आलाय. भिडू दे साठी खेळतो आणि ही टॅगलाईनच आहे ना, कौशल्य आमचं, ताकद गावाची. यंदाची स्पर्धा फक्त जगदंबा स्पोर्ट्स क्लबची, आणि या ब्रीद वाक्यावरच ही स्पर्धा पुढे आली आहे. चला, बॉल द्यायचा लगेच. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज 6 सामने एकूण आपल्याला पूर्ण करायचे. जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. निश्चितच एक प्रभावी, सुसज्ज, दर्जेदार, शानदार, प्रभावी नियोजन आणि ग्रामीण भागामध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे जगदंबा स्पोर्ट्स खोडद आणि खोडद ग्रामस्थांनी. आज 7व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. प्रेक्षकांसाठी देखील खूप चांगली पर्वणी राहते आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. शेवटचं षटक सुरू आहे गोलंदाजीसाठी सिद्धेश. टप्पा पडला, बॉल थोडंसं वळण घेतोय आणि मागे गेलाय. बॉलच्या लाईनमध्येच आले नाही. म्हणजे फलंदाजी करत असताना काही कौशल्य आहेत, त्याचा वापर तुम्हाला करावा लागतो. तुमच्या बॅटची पकड कशी आहे, तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, पायांची हालचाल तुमची कशी आहे, तुम्हाला बॉलच्या लाईनमध्ये यावं लागतं. शॉर्ट सिलेक्शन तुमचं कसं आहे, या सर्व गोष्टी बॅटिंगच्या कौशल्यामध्ये मोडतात आणि त्या करून दाखवाव्या लागतीलच. परत एकदा बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. हा बॉल देखील सरळ निर्धावच्या स्वरूपामध्ये जातोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 षटकांमध्ये काय कमाल केली आहे खोडद संघाने. जगदंबा स्पोर्ट्स खोडद ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपला प्रभाव टाकते. गोलंदाजांनी प्रावीण्य दाखवलंय. 60 धावा धावफलकावर. समोर खेळणारा बॉल लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत ओहो, डायरेक्ट हिटही झालाय. आता पाहावं लागेल नेमकं निर्णय काय असणार आहे. इकडे धावींची धावाधाव सुरू झाली आहे. चेंडूची फेकाफेकही सुरू झाली आहे. आता पाहुयात मैदानाच्या आतमध्ये निश्चितच काय घडामोडी घडणार आहेत. मला वाटतं पंच सुरुवातीला चेक करतील, जो डायरेक्ट हिट झालाय ना तिथे फलंदाज बाद आहेत का ते तपासतील अगोदर, मग त्यानंतर पुढचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेस डायरेक्ट हिट होतात त्यावेळेस ते धोकादायक असतात. ज्यावेळेस डायरेक्ट हिट लागतात त्यावेळेस निश्चितच ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धोकादायक ठरतात. पाहूयात आता तिसऱ्या पंचांकडे. आता निर्णय पाठवण्यात आलेला आहे. दूध का दूध और पाणी का पाणी ते आता केलं जाईल. फौजी अमित सरांनी हा थ्रो केला होता आणि असंच म्हणावं लागेल, फौजी अमित सरांनी धरला नेम आणि केलाय फलंदाजाचा गेम. विकेट आली आहे, फलंदाज बाद आहेत. एकच धाव मिळेल, कारण दुसरी धाव घेत असताना डायरेक्ट हिट झाला होता. क्रिकेट म्हणजे अमित सर आणि आज आपल्या गावासाठी ते देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. खूप चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. एक धाव आली, दुसरी धाव घेत असताना फलंदाज थोडीशी मॅच स्पीडअप करू आपण. नवीन येणारे फलंदाज थोडंसं धावत आले तर खूप चांगलं होईल. तिथे आपल्याला वेळ वाचेल. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर न्यू बॅटर बडे सर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. निश्चितच धावफलकावर धावसंख्या आहे 61 धावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यानंतर जी मॅच आपण खेळवणार आहोत, मला वाटतं राजुरी आणि त्यांच्या विरुद्ध T20 स्पोर्ट्स बेल्हे, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण सज्ज राहायचं आहे. बॅट वेगात फिरवली आहे. कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये नाहीये. खूप चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु धाव तिकडे मिळणार नाहीये. फलंदाज होत आहेत धाव बाद. अजून एक विकेट.
राजुरी संघाचे संघनायक आणि बेल्हे संघाचे संघनायक ताबडतोब आपण टॉस बॉक्सला जॉईन करा. बेल्हे आणि राजुरी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला थोडंसं लवकर यायचं आपल्याला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूयात आपण. शेवटचा एक बॉल, फुलर लेंथवरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. ऑफ ड्राईव्ह करत बॉलला खेळलं जात आहे. लॉंग ऑफमध्ये बॉलला अडवतील का क्षेत्ररक्षक? नाही, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल. 2 रन तो मुकम्मल आहे. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात आणि तेच चित्र आपण मैदानामध्ये पाहिलं. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्या. 4थी धाव घेत असताना फलंदाज, मला वाटतं धावबाद झालेले सर 3च ना? यस, 3 धावा आपण या ठिकाणी ॲड करूयात आणि पहिला डाव तो या ठिकाणी संपलेला आहे. 64 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 65चं टार्गेट आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय आपण आणि टॉस करण्यासाठी आदर्श सरपंच सन्माननीय विजयजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांच्या सोबतीने सन्माननीय सुजन नाना घंगाळे, सचिव ग्रामविकास मंडळ, ज्यांनी आपल्याला 3ऱ्या क्रमांकासाठी देखील आर्थिक सहकार्य केलेलं आहे. साहेबांनाही विनंती आहे, साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपण लगेचच टॉस करूयात. 2 ताकदवान टीम एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. एका बाजूला असणार आहे राजुरी तर दुसऱ्या बाजूला असणार आहे बेल्हे. टॉस संपन्न केला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे. मला वाटतं टॉस जिंकलाय राजुरी टीमने. निर्णय थोडंसं लवकर निर्णय द्या. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? खरं तर निर्णय तर तुमचा थोड्या वेळात येणारच आहे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये कुठे कमी राहिले काय वाटतं सर? या इकडे. चला, टॉस संपन्न झालाय. राजुरी टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय अगदी काही क्षणातच येईल. फक्त विनंती एवढीच आहे की निर्णय थोडासा लवकर द्या, हीच विनंती राहणार आहे. यस, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. राजुरी संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ताबडतोब राजुरी टीम आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंगसाठी T20 स्पोर्ट्स बेल्हे या टीमचे 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ आपल्याकडे कमी आहे, सहकार्याची अपेक्षा आहे. तुम्ही जर सहकार्य केलं तर सगळ्या मॅचेस 6 ओव्हरच्या आपण घेऊ. जर वेळ आपल्याकडे कमी असला तर कदाचित आपल्याला शेवटच्या काही सामन्यांसाठी कमी ओव्हर करावे लागतील. तुमचं सहकार्य असू द्या, हीच विनंती राहणार आहे. राजुरी टीम लगेच चला मैदानामध्ये आणि आमचे मॅच ऑफिशियल्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे आपण निश्चितच ऐकणार आहोत. निश्चितच आपल्या खोडचं भविष्य म्हणजेच आमचे लहान लहान मुलं देखील, शाळकरी मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कुठेही जाऊ नका. खोडद प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मी मात्र थोड्या वेळ थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर समालोचन कक्षामध्ये आपण जाणार आहोत आणि समालोचन कक्षामध्ये ऐकूयात यानंतरच्या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं संपूर्ण विवरण करण्यासाठी शिरूर तालुक्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय ख्यातनाम समालोचक, आमचे सहकारी मित्र आदरणीय राहुलजी बोंबे सर यानंतर आपल्यासोबत जोडले जात आहेत. राहुल सर या, आपलं स्वागत असणार आहे. थँक्यू. स्टे ट्यून ऑन ग्रामीण टेनिस क्रिकेट. थँक्यू. पहिलाच बॉल आपण पाहतोय ती लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय तिथे बॉल सेव्ह करण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन काय देतील
याही गोष्टीकडे इथे आपण सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा एक गोड आवाज शाहरुख पठाण सर यांचं समालोचन तुम्ही ऐकलं. अगदी 150 किलोमीटरचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेत आणि खोडद नगरीमध्ये खरं तर तुमचं स्वागत असेल. पहिल्यांदाच खोडद या गावामध्ये आपण पाहतोय खरं तर शाहरुख पठाण सर या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं. तर ह्या डिसिजनकडे आपण जाणार आहोत. बॉल सेफ करत असताना खरं तर क्षेत्ररक्षकाच्या बॉडीचा पार्ट हा बाउंड्री लाईनला टच झाला की नाही ह्या गोष्टीची शहानिशा ते आपण करणार आहोत आणि त्यानंतर खरं तर ह्या डिसिजनकडे आपण येणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होते आमचे सहकारी मित्र राधेश्याम डिजिटलचे प्रोप्रायटर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक जयेशप्पा भोर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. डिसिजन काय येणार याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल. सेफ असेल त्यामुळे आपण पाहतोय इथे हो 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 याबरोबर पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रिडारमध्ये बॉल व्यवस्थित आला नाही आणि त्याबरोबर पुन्हा एकदा एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा जर आपण पाहिल्या तीन धावा आपण पाहतोय स्कोरकार्डमध्ये एकूण आहेत आणि याबरोबर पुन्हा एकदा इथे पहा बॅट आणि बॉलमध्ये एक चांगला संपर्क मैदानाच्या आतमध्ये विशेषतः तुम्ही पाहताय अगदी दोन्ही टीम्स या मॅचमध्ये अगदी एक चांगला परफॉर्मन्स देत आहेत. दोन्ही टीम्समध्ये आपण कौशल्य पाहतोय. दोन्ही टीम्समध्ये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पुन्हा एकदा व्हाईट बॉल गोलंदाज पहा गोलंदाजाची चूक थोडीशी एक लाडकी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शिवनेर बोडकेनगर संघाकडून अजय आलेत आणि बॉल जाणार आहे डीप लॉंग ऑन. बिग ब्लास्ट केलाय. येतोय 6 धावा. षटकार 6 रन. खूप प्रभावित केले आपण पाहतोय इथे बॅटिंगच्या माध्यमातून. ह्या स्ट्रोक मध्ये आपण पाहतोय पॉवर होती आणि त्याबरोबर 6 धावांची मोहर लावली आहे इथे बाळा यांच्या माध्यमातून. षटकार ठोकलाय अजय यांच्या गोलंदाजीवरती. शिवनेर बोडकेनगर आपण पाहतोय शिवजन्मभूमीतील असणारा संघ आणि आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील संघ आज मैदानाच्या आतमध्ये खोडद प्रीमियर लीग मध्ये आपलं नशीब आजमावताना हो 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 दांडी दांडी गोल. पहिला फलंदाज पहिला धक्का इथे खोडद संघाला. बॉलवरती खरं तर फलंदाजानं हुकूमत गाजवली होती पण दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय इथे गोलंदाज आपल्या नावाचा डंका वाजवतोय. ह्या मॅच मध्ये अजय इथे विकेट घेऊन आलेत. 10 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रभावित केलंय इथे बॉलिंगच्या माध्यमातून. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं शिवनेर बोडकेनगर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हाही संघ याही संघाची चर्चा इथे आपण पाहतोय. खरं तर विकास वाघमारे सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय शिवनेर बोडकेनगर संघ मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढे एकदा तयार आहेत. अजय पहिल्या षटकामध्ये फुलत लेनचा बॉल होता. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल येणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉलला फील्ड करतील. सिंगल येणार आहे. दुसरा धावेचा प्रयत्न येथे कोणता येत नसेल. याबरोबर पहिल्या षटकाचं क्रिकेट संपते. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये यजमान खोडद संघ
11 धावा, शेवटचे बॉल शिल्लक आहेत 30 आणि धावा बनवायच्या 54. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, या ठिकाणी मात्र संपले 11 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आणि 1 विकेट येताना तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. एक चांगली परिस्थिती, एक चांगला प्लॅटफॉर्म मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर आपण पाहिलं 11 आहे, तर षटक क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत. प्रमोद षटक क्रमांक 2 कडे आपण पाहतोय. शिवनेर बोडकेनगर जुन्नर संघाबद्दल आपण चर्चा करत होतो. गेले कित्येक वर्ष तुम्हाला हा संघ जुन्नर आणि परिसरामध्ये नेहमीच क्रिकेटमध्ये आपला नावाचा डंका वाजवताना पाहायला मिळाला. हो, परत एकदा रिव्हर्स खेळला, क्षेत्ररक्षक बॉल खाली, वॉटर कॅच, दुसऱ्या विकेटचं पतन, खोडद संघाला दुसरा हातरा, फलंदाज बाद. थँक्यू टीजे. खरं तर हा स्ट्रोक आपण पाहिला होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला होता. अगदी सर्कलच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तिथे, पण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये अवेलेबल होते, शॉर्ट कव्हरमध्ये झेल झाला आणि त्याबरोबर आपण पाहतोय दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये. यजमान जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद संघाला मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये, अधिक मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत एका पाठोपाठ एक. ह्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय इथे विकेट्स येत आहेत, बॉलिंगच्या माध्यमातून प्रभावित केले, बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत. प्रमोद षटक क्रमांक 2, पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, गोलंदाज तयार आहेत. लेथ बॉल केलाय, याबरोबर पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा शिकार. आज वाघबारे सर चूक करणार नाहीयेत, झेल घेत आहेत आणि दुसराही धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये ह्या षटकामध्ये. तर खोडद संघाचा तिसरा बॅटल इथे खर्च होतोय. क्रिकेट इथे धावफलकामध्ये आहेत आणि तिसराही फलंदाज इथे मात्र बाद होतोय. प्रमोद यांचं कौतुक असेल, मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आले, नुसते आले नाहीत तर शिवनेर बोडकेनगर संघाकडनं आपण पाहतोय इथे विकेट टेकर म्हणून समोर येत आहेत आणि लागोपाठच्या 2 विकेट्स ह्या मॅच मध्ये इथे मात्र की फॅक्टर ठरतायत. प्रमोद जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. प्रमोद बोराडे अगदी शिवनेर बोडकेनगर जुन्नर ह्या ठिकाणचे असणारे खेळाडू आपण पाहतोय. याही खेळाडूची चर्चा आपण जुन्नर तालुक्यामध्ये पाहिली, अपकमिंग स्टार म्हणून आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये. याही खेळाडूचं नाव आज वाऱ्याच्या गतीने पसरतंय आणि त्याबरोबर तो परफॉर्मन्स देखील मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक बॉल, प्रमोद बोराडे तयार असतील तर स्ट्राईक एंडवरती विजय तयार आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये कोणीही येऊ नका, प्रेक्षकांसाठी विशेष सूचना असेल. बाउंड्री लाईनच्या जवळ बसणारे प्रेक्षक, आपणास देखील विनंती असेल आपण थोडं बाउंड्री लाईनच्या पाठीमागे बसा आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. थँक्यू. जाऊया मॅचकडे. ऑन हॅट्रिक बॉल, प्रमोद बोराडे विजय तयार. ऑन साइडला बॉल खेळलाय, मिड विकेट मध्ये जाणार आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकामध्ये होतोय बदल, स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय धावा येणार आहेत 1, 12 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं 1.3 नंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 65 धावेंचा पाठला करत असताना आपण पाहतोय धावफलकामध्ये 12 धावा आहेत. या षटकामध्ये विशेषतः प्रमोद बोराडे यांनी खूप प्रभावित केलं, चांगल्या पद्धतीने बॉल रिलीज केले, त्याबरोबर विकेट्सही मिळवल्या आणि ह्या मॅच मध्ये इथे मात्र प्रभावित करतायत. तयार असतील पुन्हा एकदा. हो, उंचावून खेळलाय,
स्ट्रोक तर फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत, कॅच होतोय, चौथा धक्का या षटकामध्ये इथे आपण पाहतोय. तिसरी विकेट मिळवतात, नाव असेल प्रमोद बोराडे. खरं तर यजमान खोडस संघ मैदानात मध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला बोडकेनगर जुन्नर हा संघ देखील आपल्याला मैदानात मध्ये या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळतोय. शिवनेर बोडकेनगर जुन्नर हा संघ मैदानात मध्ये आहे. मॅचची स्थिती आपण पाहतोय, मॅचची परिस्थिती आपण पाहतोय. 26 मध्ये अजून 53 बनवायच्यात. गॅप तर भरपूर मोठा असेल. डीप लॉंग लेग मधून बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. धावा येतात 4. भिडू दे साऱ्या थँक्यू. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 16 धावा इथे मात्र तुम्हाला दाखवणार आहे. एक 4 धावा इथे तुम्हाला एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेशर रिलीज करणार हा स्ट्रोक होता. या अगोदर 3 विकेट्स इथे प्रमोद बोराडेने मिळवल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याच्या गोलंदाजीवरती इथे 4 धावा वसूल केल्यात. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफूट वरती गेले होते, बॉलमध्ये गती कमी होती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल जातोय विकास वाघमारे यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद होते. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद 16 धावा, उर्वरित 24 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. तो 16 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत आणि त्याबरोबर आपण पाहतोय इथे 4 फलंदाज संघाने गमावलेत. उर्वरित 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय इनिंगमध्ये शिवनेर बोडकेनगर ह्या संघानं इथे मात्र आपल्या नावाचा डंका वाजवलाय, आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि आपण पाहतो पहिल्यांदा बॅटिंग केली, एक मोठा स्कोर बनवला, त्यानंतर धावा डिफेंड करत असताना देखील आपण पाहतोय त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये विकेट टेकर गोलंदाज समोर आले, धावा थांबवल्या, विकेट मिळवल्या आणि ह्या मॅच मध्ये आपली छाप सोडतायत. 16 धावा धावफलकामध्ये आहेत. उर्वरित 4 षटकं शिल्लक असतील. बॉलिंग मार्क वरती अजय आलेत. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय, पुन्हा एकदा फसलाय बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता असेल. 23 चेंडू आणि 49 धावा. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि पंच क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येणार आहेत. त्याबरोबर आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलकामध्ये होतोय बदल. 17 धावा धावफलकामध्ये. शेवटचे 22 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज आहे. 22 बॉल 48 आपण पाहतोय मॅच मध्ये. आपण पाहतोय लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. त्यासाठी खरं तर प्रयत्नांची जोड तुमच्याकडे असणं गरजेचं असेल. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, हाही फसलाय. बॉल मात्र पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. 21 बॉल आणि 48 धाव्यांची गरज. अजय इथे आपण पाहतोय बॉलिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत, आपल्या नावाची छाप सोडतायत, तयार आहेत. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, डीप लॉंग लेग मध्ये हा बॉल जाणार आहे. स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलेत आणि त्याबरोबर पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मोठे स्ट्रोक जरी एका बाजूने थोडेसे दुर्मिळ असतील ना, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सिंगल डबल्स तुमच्या स्कोर कार्डला पुढे घेऊन जाणार आहेत, तुमच्या मॅचला लीड करणारे आहेत. कारण ज्या पद्धतीने विकेट आहे मिळाल्यात त्याबरोबर आपण पाहतोय खोडद संघावरती इथे दबाव निर्माण केलाय, दडपण निर्माण केलंय.
आणि इथून पुढे विजयाचा ट्रॅक बनवायचा असेल, विजयापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर इथे एक पार्टनरशिप बनवावी लागेल. याबरोबर पहा फेकी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि कलेक्शन होत नाहीये. अजय इथे चूक करतायत, चुकीचा मोबदला भेटणार, चुकीचे रूपांतर धाब्यामध्ये होणार. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं 2.5 नंतर धाव फलकामध्ये धावा 21. शेवटचे आपण पाहतोय अजूनही 19 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावेंची गरज असेल 44. 19 बॉल 44 धावा. ओहो, परत एकदा पहा कट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रेडारमध्ये, हाही बॉल नाहीये आणि त्याबरोबर डॉट बॉलची नोंद आपण पाहतोय. षटक संपलंय, शेवटचे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 44 धावेंची गरज. थँक्यू डीजे, धन्यवाद. 3 षटकानंतर 21 धावा, 18 बॉल 44 धावा. खोडद प्रीमियर लीग आपण पाहतोय. अगदी झाडावरच्या पाराखाली बसून आपण पाहतोय आमचे सर्व ज्येष्ठ व मार्गदर्शक मंडळी देखील आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र ह्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खोडद म्हटलं की ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय खरं तर इतकं सुसज्ज असं मैदान आणि मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय खरं तर घनदाट अशा झाडी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि एक सुसज्ज आणि एक अप्रतिम मैदान आणि क्रिकेटची पंढरी म्हणून ह्या गावाला का ओळखलं जातं त्याची प्रसिद्धी मैदानाच्या आतमध्ये येते. फुलटॉस बॉल, त्याला कट केलं गॅपमध्ये, बॉल जाणार आहे सीमारेषा पार आणि धावा मिळत आहेत पुन्हा एकदा 4-4-4. सुंदर चौकार. पंच गोविंद गुंड सर कळवत आहेत या ठिकाणी क्लिअर बॉल इथे असणार आहे. गोलंदाज प्रमोद तयार होत आहेत. पुन्हा एकदा विजय आहेत स्ट्राईक एंडवरती. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नसेल. डॉट बॉलची नोंद इथे होतीये. मॅचमध्ये पुन्हा एकदा फेर बदलाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खोडद गावाचं क्रिकेट जर आपण पाहिलं, जुनं क्रिकेट तुम्ही आठवा. पॅकर सिस्टीम क्रिकेटमध्ये देखील खोडद गावचं नाव, जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद हा संघ आपण कित्येक काळ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिलाय आणि सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र खूप मोठमोठ्या टुर्नामेंट्स ह्या खोडद नगरीमध्ये आपण पाहतोय. बॉलनं खूप उंची घेतली. नोमॅस लँडमध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय मेडॉनपर्यंत आलेत आणि त्याबरोबर धावाही मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. एकूण 2 स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलक जर आपण पाहिलं एकूण 27 धावा इथे मात्र धावफलकामध्ये तुम्ही पाहताय. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 4थ्या नंबरचं. 3.3 नंतर स्कोर कार्डमध्ये 27. शेवटचे बॉल शिल्लक असणार आहेत. 15 चेंडू आणि 38 धावेंची गरज. उंचावून खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. पुन्हा एकदा डॉट. 14 बॉल शेवटचे शिल्लक. 38 अजूनही बनवायच्यात. शिवनेर बोडकेनगर जुन्नर संघ आपण पाहतोय याही मॅचमध्ये आपली छाप सोडतोय. जबरदस्त कामगिरी याही मॅचमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिली, फिल्डिंगच्या माध्यमातून आपण पाहिली आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग ही तितकीच स्ट्रॉंग होती, तितकीच तुल्यबळ होती आणि ह्या मॅचमध्ये विजयाचा ट्रॅक बनवतायत. गोलंदाज पुन्हा एकदा उंचावून खेळलाय. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तिथे फक्त दर्शक बनतील. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. छेरन षटकार 6 धावा. तरीही जगदंब स्पोर्ट्स खोडद संघाला हे मॅच जिंकण्यासाठी
इथे आवश्यक आहे. दोन विजेत्या संघांमध्ये खरं तर ही मॅच इथे तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा पंच केलाय बॉल मिड विकेट मध्ये, गॅप आहे खूप मोठा आणि गोलंदाज करणाऱ्या संघाला होतोय 4 धावांचा तोटा. वन्स अगेन 4 धावा. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावा आल्या, षटक संपले. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावींची गरज. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये खेळलाय. फिल्डर बॉल खाली, कॅच होतोय. धक्का क्रमांक 5, फलंदाज बाद. क्रिकेट याच बॉलवरती आपण पाहतोय इथे सुहास मैदानात मध्ये आले आणि गोलंदाजीमध्ये विकेटचा सुहास घेऊन आलेत. आणि त्याबरोबर आपण पाहतोय 5वाच धक्का इथे मात्र यजमान खोडद संघाला. एका पाठोपाठ एक आपण पाहतोय 5 धक्के दिलेत. संघ अक्षरशः आपण पाहतोय दुर्मिळ अवस्थेमध्ये आहे. 11 बॉल 28 धावा. इथून पुढे देखील मॅच जिंकू शकता, त्यासाठी खरं तर इथे एफर्ट्स द्यावे लागतील. सुदर्शन आलेच. पुढे एकदा अक्रॉस द बॅट खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल असेल. एक टप्पा घेत बॉल जाणार आहे. सीमा रेषा पार. धावा येत आहेत पुढा 4-4. सुंदर चौकार. 4 रन. थँक्यू. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 41 धावा इथे आपण पाहतोय धवलकामध्ये. 4 धावा इथे मैदानात मध्ये आपण पाहतोय. सुदर्शन यांच्या बॅटमधनं येत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 24 धावींची गरज. शिवनेर बोडकेनगर विरुद्ध खोडद संघाची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढे एकदा उंचावून खेळलाय. लागोपाठचा दुसरा बॉल.
फटक्यामध्ये आहे वजन. धावा येत आहेत अर्धा डझन. चरण षटकार. फटका. 9 चेंडू आणि 18 धावा. सामना कोठे होता. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये आले. नुसते आले नाहीत तर षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. 9 चेंडू 18 ची गरज. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि गॅप असेल तिथे पुन्हा एकदा भरपूर मोठा आणि जुन्नर संघाला होतोय 4 धावेंचा तोटा. वन्स अगेन 4 रन 4 धावा. लागोपाठचे 3 चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. सामना होतोय कुठे आणि सामना आलाय कुठे. 8 चेंडू आणि 14 ची गरज. सुदर्शन थांबायला तयार नाहीयेत. 3 चेंडूचा सामना केलाय. 14 बनवल्यात. तयार आहेत. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन. बिग 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 ब्लास्ट. चरण षटकार. सुदर्शन. फटका. अर्थात खोडदचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्या नावाची छाप सोडतोय. जबरदस्त कामगिरी. शेवटचे 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज. सुदर्शन आत्रे. याबरोबर पहा फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. नो बॉल आणि त्यावरती धावा 4. सुदर्शन आत्रे हे नाव आज खोडदच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय डॉक्टर तट्टू यांच्या वतीने आपण पाहतोय. डॉक्टर पानमन यांच्या वतीने आपण पाहतोय. या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. डॉक्टर सतीशजी पानमन, दीपिका डेअरी फार्म आणि योगीजी मुळे यांच्या वतीने हे पारितोषिक सुदर्शनसाठी असेल. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत येत आहेत. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धाव फलकामध्ये होतोय बदल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा आहेत फक्त 2. सुदर्शन आत्रे इथे कौतुक करावं लागेल. जबरदस्त परफॉर्मन्स. 6 बॉलचा सामना केला. 25 धावा बनवल्या आणि ह्या इनिंग मध्ये इथे मात्र की फॅक्टर ठरतायत. ह्या मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स इथे तुम्हाला सुदर्शन आत्रे यांचा पाहायला मिळणार का. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. एका बाजूला आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स क्लब खोडद संघ मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शिवनेर बोडकीनगर जुन्नर संघ मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर. सुदर्शन आत्रेनंतर इथे क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. अक्रॉस द बॅट खेळलाय आणि गॅप मध्ये बॉल आणि ह्या मॅच मध्ये जगदंबा स्पोर्ट्स क्लब खोडद संघ विजयाचं बिगुल वाजवतोय आणि संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. अभिनंदन जगदंबा स्पोर्ट्स खोडद संघ. सिद्धेश घारे आणि विनायकजी भालेराव यांच्या वतीनं, सिद्धेश घेवारी यांच्या वतीनं पारितोषिक सुदर्शन आत्रे यांच्यासाठी 500 रुपये. त्याचप्रमाणे आदर्श सरपंच विजयरावजी गायकवाड यांच्या वतीने